तर स्वयंपाकाची वेळ झाली म्हणून बाया सगळ्या उठून चालल्या. त्याच्यामुळे मला ते लांबावं असं वाटत नाही की जिल्हा परिषदचे अध्यक्ष पाटील मॅडम, आपले उपाध्यक्ष शिवसे साहेब, मीना साहेब, इंगळे साहेब, कांबळे साहेब आणि तुम्ही सगळे उपस्थित. आता तुम्ही ते वाटप बघितलं, 2 कोटी, 2.5 कोटी, 40 लाख, 50 लाख, कधी ज्वारीचे दाणे मोजून नसतात त्याच्या मालाची एवढे पैसे काय कळणार गेला. तुमची घरी आणला का सांगा, ते नीट राहतील. ऐकायला का एवढे पैसे बघून सोय झाली आपली. हे अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. मी ह्याच्यावर जास्त बोलणार नाही. खरंच स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि आता दुकानचे म्हणजे स्टॉल लावणं चालू आहे उद्घाटन असल्यामुळं. इथून तर पुन्हा कधीतरी आपण बोलू. फक्त एवढंच मी तुम्हाला इमानदारीने सांगणार आहे की आपले सीओ साहेब म्हणले की शहरातल्या लोकांनी यावं. त्याचा अर्थ काय माहितीये का? आता शहरातल्या बायावाला डाळी करणं होईना, लोणचं करणं होईना, शेवया करणं होईना, ऐकलं का, काही बी काम होईना. का तर ते आता नुसतं कॉम्प्युटरवरच बसल्या. ऐकलं का, त्यांच्या कॉम्प्युटरला आपली डाळीची जोड जर लावली तर आपलं खेळ चालणार, बरोबर आहे. आणि म्हणून शहरातल्या सगळ्या घरामध्ये तुमच्या घरातलं माल पोहोचवलं पाहिजे. ही ज्या हिरकणी हॉटमधून जे आता म्हणजे जे मॉल तयार होणार आहे त्याच्यामधून प्रत्येक शहरातल्या घरामध्ये तुमचं माल गेला पाहिजे. फक्त आता तुम्ही एक काम करा, तुमचं हे जर चालायचं असेल ना तर बेमानी करू नका. बेमानी म्हणजे कसं, पहिलं तुमच्या जागी कंपन्या होत्या, आम्ही घरात मसाले आणतो. तो आमच्या मसाल्यामध्ये लाल लाकडं घालून मसाले यायचे, आमच्या मिरचीमध्ये काहीतरी घालायचे, हळदीत काहीतरी घालायचे आणि स्वयंपाकच नीट होईना गेला. मग हे कंपनी बरणे, ते कंपनी बरणे. म्हणून आता जे काम कंपन्या मोठ्या करायच्या ते आता तुमच्या कंपन्यातून होणार आहे, बरोबर आहे का? आणि तुमच्या कंपनीत म्हणजे तुमच्या हाताला जे वास आहे, बरोबर का, प्रत्येक बाईच्या हाताला एक काय काय म्हणावं लागेल, काय आहे म्हणावं लागेल, चव. हा, चव. आता माझ्या बायकोसारखी भाकर भारतात कोण करत नाही, मला माहिती आहे. तर काय शिवसाहेबाला कळलं का नाही माहित नाही मला. होतात का भाकरी? आता ते दोघं बी साहेब आहेत, त्यांचा तर लईच प्रॉब्लेम. ऐकलं का? त्याच्यामुळे त्यांच्या बायकोला काही चटण्या करणं होईना, लोणचं करणं होईना, शेवया करणं होईना, चोट्या करणं होईना, सगळं तुमचं नेऊन खाणार आहेत ते, बरोबर आहे का? पण ते खाताना त्याची चव एकदा बघितली तर वर्षाला त्यांनी म्हणलं पाहिजे 21 तारीख कवाती, बरोबर आहे. आणि मग शहरातल्या प्रत्येक माणसाला 21 तारीख कधी येते एवढी चटक जर तुम्ही लावली तरच हा तुमचा व्यवसाय यशस्वी होणार आहे, नाहीतर होणार नाही. सरकार काही पैसे द्यायला कम पडणार नाही. कम पडणार आहे का? नाही. आता आमच्या गावात 4 कोटी रुपये दिले. कांबळे साहेब, किती? 4 कोटी रुपये मोजग्यात, बरोबर आहे का? म्हणजे एकेका गावात जर एवढे पैसे जर येऊ झाले तर काय होणार आहे? आणि मग त्या पैशातून म्हणजे खरं तर तुमचं मी सगळ्याचं कौतुक करतो की तुम्ही घेतलेले पैसे 100% परतफेड केली. काय कमाल आहे, वाजवा टाळ्या जरा. साहेब हो, आज रामदेव बाबा टाळ्या वाजवायला शिकवायला सुद्धा पैसे घेते त्याच्या आहे, आपण तर फुकट वाजवायचं. बघा जमलं तर काही कोशिश करा. ऐकलं काय की 100% परतफेड केलेली आहे. आणि व्याज किती असते देवकुमार? 4%. 4% घेऊन 10% विजिट सरफेक केलं. म्हणजे आता हे उपसभापती उपाध्यक्ष म्हणले माझी बायको बी बचत गटात आहे, त्या पैशावरच निवडून आले काही लय मोठा खेळ आहे. आणि ती अजून एक उपाध्यक्ष बोलला कुठे तिथं बसत आहे, ते मला माझी मी बायको बचत गटाचे म्हणून मी निवडून आलो. तर मला आमची बायको असं बचत गटात नाही
2 पैसे कमी मिळाली हरकत नाही, पण इमानदारी जर तुम्ही सोडलो नाही तर त्या इमानाच्या जोरावर तुम्ही कुठल्या कुठं जाचा, इमानाच्या जोरावर कुठल्या कुठं तुम्ही जाऊ शकता हे लक्षात ठेवा. मी सुद्धा एका गावातलाच माणूस आहे, मी कलमोळीचा आहे, मी बी मॅट्रिक पासच आहे, परंतु आता मला कॅबिनेटचा दर्जा आहे आणि मला आता महिन्याला 4 लाख रुपये पगार आहे, गड्याला ₹1,00,000 वर्षाला. म्हणजे मी 4 गड्याच्या पगारीवरून महिन्याला कमवलेलो. तुम्ही IAS होऊन तुम्हाला 2 लाख आहे आणि मुंबई असून 4 लाख. हे काय कमाल आहे, हे कौशल्य आणि इमानदारी हे एवढं महत्वाचं आहे की हे कुठल्या कुठं जाईल. पाटील मॅडम, आता तुम्ही अध्यक्ष झाला, ऐकलं का, याच्यात जर तुम्ही नीट जर केलो तुम्ही बी तर तुमचं बी झोका असाच जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जन आपल्या कामात इमानदारी ठेवल त्याचा झोका वर जातच असते. आणि आज तुम्हाला मी एक आनंद सांगतो, तुम्हाला आता ह्याच्या पुढे जर तुमच्या कामात पुढे जायला तर सगळेजण कौशल्याचीच भाषा केली. आता ती लातूरची कुठे गेली सभापती बाई, चांगलं बोलली, मी चांगलं बोलली बरं का, बोलता बोलता आपल्या नेत्याला बी फुसकी म्हणजे तुझं बी जमतंय खेळाचा शाही निघाली शिवाय मला बी तसंच करावं आमच्या देवेंद्र फडणवीसने जेवढे पैसे दिले बाई असं म्हणावं लागेल मला. आणि आता पुढचा ऐका, या सगळ्या महिलांना मी एक शब्द देतो. शिवसाहेब, तुम्हाला माहिती झालं असेल की महाराष्ट्रामध्ये हे सगळं कौशल्य आहे, ह्यांचं कौशल्य आहे, यांच्या कौशल्याला आपण एक वेगळं रूप द्यायचंय. आणि मी काय करू शकतो आता कळलं तुम्हाला. आता लोदग्याला कौशल्य विद्यापीठ मंजूर झाले. विद्यापीठ कालच्या शुक्रवार म्हणजे ज्या दिवशी अध्यक्षबाईचं सत्कार मुख्यमंत्र्यांनी केलं, तुमचं सत्कार दुसऱ्या खोलीत होतं आणि आमचं सत्कार दुसऱ्या खोलीत होतं. आणि त्या दिवशी आम्हाला विद्यापीठ मिळालं लोदग्याला. तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जे कौशल्य पाहिजे ती यंत्रणा उभी करून द्यायची जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे ते कौशल्य. आणि शिवसाहेब तर एवढा आनंदी झाले की ते आता नांदुर्ग्याची कुठे गेली, ते नांदुर्ग्याची ते आम्हाला ते पट्टी दिलेली कुठे याडी स्टॉलवर आहे का, तिचं नाद इथं नाहीच आहे, त्याचं नाद आपल्या धंद्यात खरंच कशा भाषणात तुम्ही आमचा धंदा. तर ते शिवसाहेब काय खुश झाले माहितीये का, शिवसाहेबाला त्यानं हे तर दिली, देताना म्हणले आमचं हे सगळं सामान लातूरात इकणार म्हणले आम्ही. मग सगळी फिल्मी दुनियात जाते म्हणजे. आणि कोणच्या हिरोईनचं नाव सांगितलं त्यांनी, दीपिका पादुकोण ह्याचं सगळं लिहून डान्स केली म्हणून. फार कमाल आहे. आणि शिवसाहेब बी हुशार माणूस आहे, तर शिवसाहेब म्हणले दीपिका पादुकोणचं फोटो लाव तुझ्या टॉलर म्हणजे लई महाग इकलं. अरे माणूस आले शिव, आपल्याला काय कमाल आहे. मला तर वाटतं की ते दीपिका पादुकोणनी जे डान्स केले किंवा जे काम केले त्याची व्हिडिओ त्याला चालवायला, ऐकलं का, मग तर त्याचा मालच आहे धंदा, बरोबर आहे. तर हे असं जसं आहे तर प्रत्यक्ष गुळ आहे, बाकी डाळी आहे. आता समजा हे राहिले का चटण्या, तिळाची चटणी राहिली का, कारळ्याची चटणी राहिली का, वो तुम बोलेंगे वो क्या रहता है, बहुत टेस्ट है वो, बरोबर आहे. हे सगळं विसरलंय आता. आणि हे सगळं गावातलं सगळं. काल मी हैदराबादला गेलो होतो, माझ्या पोराने काहीतरी आण म्हणलं, ती इंग्लिश मध्ये म्हणलं. वो मुझे नहीं समझा वो इंग्लिश में क्या बोला, लेकिन मेरा पोता इंग्लिश मीडियम में, उसको बोला मैं क्या मांग रहा रे, तो बोली खिचडा लाओ. हैदराबादून खिचडा, तिच्या मायला आमच्या खिचडा खाऊनच जीवन गेलंय. तर अशा सगळ्या नवीन नवीन गोष्टी आहेत. आणि आपल्या घरामध्ये आपल्या लहानपणी किंवा तुमच्या वडिलाच्या आज्याच्या काळामध्ये जे होतं ते पुन्हा एकदा सगळं शहरातल्या लोकांना खो घालायचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं लागणार आहे. आणि पुन्हा शेवटची लाईन, इमानदारी सोडू नका. जय हिंद, जय भारत.